पालघर जिल्ह्यातील सीएनजी वाहन चालकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे। बोईसर येथील गुजरात गॅस कंपनीचे मुख्य सीएनजी गॅस फिलिंग स्टेशन दुरुस्तीच्या कामासाठी 18 मे ते 21 मे दरम्यान सलग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयामुळे पालघरसह ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक सीएनजी पंपांवर गॅस पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बोईसर येथील हे मुख्य स्टेशन पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सीएनजी स्टेशनला गॅस पुरवठा करणारे महत्त्वाचे केंद्र मानले जाते। त्यामुळे स्टेशन बंद राहिल्यास अनेक ठिकाणी सीएनजीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याचा सर्वाधिक फटका रिक्षा चालक, टॅक्सी चालक, खासगी वाहनधारक तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना बसणार आहे। सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अनेक वाहन चालकांनी सीएनजी कडे पर्याय म्हणून वळण घेतली आहे। मात्र आता सीएनजीचा पुरवठा कमी झाल्यास वाहन चालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते। काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता असून वाहन चालकांना गॅससाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागू शकते। तसेच सीएनजी टंचाईचा परिणाम प्रवासी वाहतुकीवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात वाढ होण्याची शक्यता असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवास खर्चात वाढ होऊ शकते। माल वाहतुकीवर परिणाम झाल्यास बाजारातील वस्तूंच्या दरावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान प्रशासन आणि संबंधित गॅस कंपनीने पर्याय व्यवस्था करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे। काही वाहन चालकांनी आधीच अतिरिक्त सीएनजी भरून ठेवण्यास सुरुवात केली असून आगामी दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सीएनजी वाहन चालकांनी घाबरून न जाता नियोजनपूर्वक इंधनाचा वापर करावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने तातडीने पर्यायी गॅस पुरवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।